कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप, फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा विवाहित महिलेचा दावा। शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासे। 2 वेळा वैष्णवीच्या लग्नात शशांककडून खोडा, कसबडेंच्या संपत्तीवर नजर ठेवून केलं वैष्णवीशी लग्न। बडेजाव करण्यासाठी हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या वडिलांवर दबाव। लग्नासाठी तब्बल 1.5 कोटींचा खर्च, रिसॉर्टचं भाडं 10 लाख तर स्टेजच्या सजावटीला 22 लाखांचा खर्च। नाशिकमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्यांकडून सुनेचा छळ, नर्स सासूकडून घरीच सुनेचा गर्भपात, सासू सासरे, नणंद आणि पतीविरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांशी चर्चा। आधी शिंदे आणि मग फडणवीस झाले होते दाखल। काल अजित पवारांनीही घेतली शहांची 20 मिनिटं भेट। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण। स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानला पुरस्कार। सोहळ्यानंतर शहा दिल्लीला रवाना। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट। पुण्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता। काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईत आज पावसाची विश्रांती। रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा सुरळीत। पावसाचा येलो अलर्ट जारी। सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाचं थैमान। बार्शी परिसरामध्ये घरात पाणी घुसल्यानं धान्याची नासाडी, द्राक्ष बागायतदारांचं हे मोठं नुकसान। भोगावती नदी देखील प्रवाहित। मेट्रोच्या कामांमध्ये सरकारनं 1,500 कोटींची दलाली खाल्ली। संजय राऊतांचा गंभीर आरोप। जनतेचे हजारो कोटी पाण्यात बुडाले, राऊतांची जहरी टीका। बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात। भरधाव ट्रकच्या धडकेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू। डिवायडरमध्ये अडकलेली कार काढताना ट्रकने चिरडलं। संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डांच्या घरातील दरोड्याच्या प्रकरणातील एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर। पोलिसांच्या अंगावर गाडी घालत गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती।